हॅलो, सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। मी आज दुसरा ब्लॉग बनवणार नाही, परंतु मी जी माझ्या मनामध्ये वादळ उठलेलं आहे, काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, ते तुमच्या पण मनामध्ये आहेत, नाही असं नाही, पण सगळेच व्यक्त करतात असंही नाही आणि सर्व परिस्थिती बघून बरीच लोक गप्प बसतात असंही नाही। ज्यांना ज्या विषयावर बोलावंसं वाटतं ते बोलतात। मलाही खूप दिवसापासून या विषयावर बोलावं असं वाटत होतं, परंतु नाही बोलता आलं। कसं आहे, मनामध्ये ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा म्हणजे साठा भरपूर होतो आणि ते मनातली खदखद ज्यावेळेस बाहेर पडेल त्यावेळेस माणसाच्या मनाला समाधान वाटतं। अशा खदखदणाऱ्या गोष्टी समाजामध्ये आज बऱ्याच आहेत, पण काय करणार, इलाज नाही, त्या सहन कराव्या लागतात आणि नाविलाजाने काही गोष्टींना सामोरे जाऊन जीवन जगावं लागतं। आता माझ्या मनामध्ये खदखदणारी गोष्ट म्हणा किंवा माझ्या मनाला पडणारा प्रश्न म्हणा, तो कोणता आहे तर थोडं वृद्धाश्रमाच्या बाबतीमध्ये मला थोडं बोलावंसं वाटलं। कारण सध्याच्या परिस्थितीला आपला समाज म्हणा किंवा आपला प्रांत म्हणा, आपला देश म्हणा, प्रगतीपथावर आहे, खूप प्रगती करत आहे, नव्या नव्या विषयाचा शोध लावत आहे, परंतु एका गोष्टीचा शोध अजूनही लागलेला नाही। आता ती गोष्ट कोणती असेल बरं? तर ती गोष्ट आहे मुलांना आईवडिलांविषयी झालेला तिरस्कार किंवा त्यांच्याविषयी वाटणाऱ्या प्रेमामध्ये पडलेला दुरावा। आता जसं जसं जग प्रगतीकडे जात आहे, जसं जसं आपल्या समाजामध्ये प्रगती होते, तसा प्रेमामध्ये, मायामध्ये आणि नात्यामध्ये सगळ्याच गोष्टीमध्ये अंतर पडत चाललं आहे आणि हे सर्वांना स्वीकारावं लागेल, ही सत्य परिस्थिती आहे। होतंय असं की गावाकडचे जे आपले आईवडील असतात ते जास्त शिकलेले नसतात, पण शिकलेल्या माणसापेक्षा ज्ञान त्यांच्याकडे जास्त असतं आणि त्यांच्याकडूनच आपण लहानपणापासून शिकून अवगत केलेलं असतं। पण शिकून सवरून ज्यावेळेस आपण मोठं होतो त्यावेळेस आपण त्यांनाच अक्कल शिकवायला लागतो। ज्यावेळेस आपल्याला कळत नाही त्यावेळेस त्यांनी सांगितलेले विचार आपल्याला फार महत्त्वाचे वाटतात, पण ज्यावेळेस आपल्या अक्कलेचा कांदा थोडा वाढलेला असतो त्यावेळेस त्यांच्या विचाराला आपण बाजूला सारतो। ही परिस्थिती आहे। मुलाला लहानपणापासून मोठं करण्यापर्यंत आईवडिलाचे जे कष्ट आहेत, जो त्यांच्या पडत्या काळामध्ये परिस्थितीमध्ये त्यांना जो त्रास झालेला आहे, हे मुलाच्या शिक्षणाच्या काळापर्यंत किंवा त्याला नोकरी लागण्याच्या काळापर्यंत तो समजू शकतो। त्याला वाईट पण वाटतं, आईवडिलांची कीव येते, पण ज्यावेळेस तो नोकरी वगैरे लागून ज्यावेळेस स्थिरावतो, लग्न होतं, त्याला 1-2 मूलबाळ होतं, काही दिवस आईवडिलाकडे तो लक्ष देतो, नाही असं नाही, पण जोपर्यंत त्याच्या मनामध्ये काहीतरी आईवडिलांच्या ऋणाविषयी म्हणा, आईवडिलांनी केलेल्या कष्टाविषयी म्हणा, थोडीशी असूया असते। परंतु जसा जसा काळ बदलतो, वेळ बदलते, वर्षे पुढे ढकलले जातात आणि जसे जसे आपल्या संसार फुलायला लागतो
मुलं मोठी व्हायला लागतात. तसं तसं मात्र आईवडिलाकडे दुर्लक्ष केलं जातं. अर्थात त्यांची किंमतच नाही किंवा त्यांना काही कळतच नाही किंवा त्यांची आपल्याला काही गरजच नाही, अशीच त्यांची भावना होती की काय असं वाटायला लागतं. आणि मग जे मोलमजुरी करून, कष्ट करून, काबाड कष्ट करून आपल्या पाठीचा कणा वाकेपर्यंत लोकांच्या शेतमजुरी करून मुलाला लहानाचं मोठं केलेलं असतं आणि त्यांची अपेक्षा असते की आज ना उद्या आपल्या डोक्यावर जे परिस्थिती गरिबीची आलेली आहे ते आज ना उद्या सावरेल, नीट होईल, मुलगा आपल्याकडे वळून बघेल आणि 4 घास सुखाचे आपल्यालाही खायला मिळतील, एवढी त्यांची अपेक्षा असते. आणि त्याच अपेक्षेवर त्यांनी आपलं जीवन जगणं चालू ठेवलेलं असतं. पण मुलांना या गोष्टीचा मात्र जसं ते मोठे होतील तसं तसं या गोष्टीचा विसर पडतो आणि आईवडिलाची त्यांना गरज आहे असं वाटत नाही. आपण आजची परिस्थिती बघतोय, मोबाईलवर बरेच व्हिडिओ आपण बघतोय. आईवडिलाची म्हातारी झालेली आहेत, कधी सून घराबाहेर काढते तर कधी मुलगा घराबाहेर काढतो. कधी 2 मुलं 3 मुलं असतील त्या ठिकाणी त्या तिघांचे दोघांचे भांडणं होतात. मीच का सांभाळू, तो म्हणतोय मीच का सांभाळू. अरे बाबांनो, मूर्खांनो, 3 मुलं असो 4 मुलं असो, आईवडील असा हेवा देवा कधीच करत नव्हते आणि करतही नाहीत. त्यांनी मोलमजुरी करून पोटाला चिमटा घेऊन सगळ्या भावंडांना त्यांनी सांभाळलेलं असतं. परंतु मोठे झाल्यावर मात्र त्या आईवडिलाची वाटणी करायला त्यांच्या जीवाला लाज वाटत नाही आणि सगळी लाज विसरून ते आईवडिलाची काही काही ठिकाणी वाटणी करतात. तू वडिलाला सांभाळ, मी आईला सांभाळतो, तू 1 वर्षभर सांभाळ, पुढचं वर्ष मी सांभाळतो. काय म्हणावं या गोष्टीला. आणि मनामध्ये इतकं वाईट वाटतं, दुःख होतं की खरंच एकाच गर्भामधून मुलानं आणि मुलीनं जन्म घेतलेला असतो, परंतु मुलापेक्षा मुलीला आईवडिलाची कीव का वाटते. तिच्या हातामध्ये जास्त पैसा नसतो, ती सासर घरी असते, ती नवऱ्याच्या जीवावर जगते. नोकरी करत असेल तो भाग वेगळा, पण ज्या नोकरी करत नाहीत त्यांचं काय, तरी पण त्यांचा जीव आईवडिलाकडे वळतो. परंतु सासरच्या मंडळीमुळे त्यांना आपल्या आईवडिलांना आपल्या घरी घेऊन येता येत नाही. जीव तरमळतो, तरफडतो, लाहीलाही होतो. आणि तशीच मग ती आठवण आली आईवडिलाची की एका कोपऱ्यात जाऊन घळघळ रडत बसते. भावाला विनंती करते, आईवडिलाकडे लक्ष दे रे, ते आज आहेत आणि उद्या नाहीत. एकदा का आपले आईवडील गेले तर आपल्याला पुन्हा ते मिळणार नाहीत. त्यावर भावाचं उत्तर येतं, मीच गुत्त घेतलेलं नाही, त्यांनी तुला पण जन्म दिलेला आहे. पण त्या मांडगुळाच्या लक्षात एवढं येत नाही की मी स्वतंत्र आहे, मी कमवता आहे आणि मी पुरुष आहे. आपली बहीण सासरी आहे, लोकाच्या बंधनात आहे, सासू सासऱ्याच्या आधिपत्याखाली आहे, नवऱ्याच्या धाकात आहे. आणि मग हा शब्द आपण आपल्या बहिणीसाठी कसा काय टाकू शकतो. इथंच गोष्ट थांबत नाही. काही काही मुलं तर अशी आहेत, समाजामध्ये वावरतात, खूप मोठ्या भल्या भल्या गोष्टी करतात, आईवडिलाविषयी लाख मोलाचं शब्द वापरतात, पण गावाकडे मात्र आपले आईवडील किती भीक मागून खातात हे बऱ्याच लोकांना माहीत असतं, परंतु ह्याचे डोळे झाकलेले असतात. हा खूप बडाया मारतो, आईवडिलासाठी हे करावं ते करावं. अरे बाबा, तू काय करतोस, थोडं आपल्या अंतःकरणामध्ये वाकून बघ. दुसरा पॉईंट असा आहे की काही मुलं असे असतात की गावाकडे आईवडील ठेवायचे, त्यांना आपल्या घरात अन्न त्याला आवडत नाही, कारण त्यांचं राहणीमान गदळ, जुने कपडे आणि एकदम खेडोळ. मग त्याच्या सुंदरशा बंगल्यामध्ये नोकर चाकर असलेल्या, चांगले मित्रपरिवार असलेल्या
त्याच्या एरियामध्ये आपल्या आईवडिलाला घेऊन जाणं त्याला लाजिरवाणं वाटतं. अरे मूर्खा, पण एवढा विचार करत जा, त्याच साध्या भोळ्या आईवडिलाच्या पोटी तुझा जन्म झालाय. त्याच साध्या भोळ्या आईवडिलांनी काबाड कष्ट करून पोटाला चिमटा घेऊन तुला लहानाचं मोठं केलंय. आणि त्यावेळेस तुला नाही लाज वाटली आणि आता तुला त्यांची लाज वाटते. काही काही मुलं तर असे आहेत, आपण प्रकरण मागे बघितलेलंच असेल पुण्याचं. 40 वर्षाचा 50 वर्षाची मुलं आहेत आणि आईवडिलाला घेऊन पंढरपुरामध्ये सोडून गेले. की बरं एका संघटनेनं पाहिलं आणि त्यांना जाब विचारला आणि त्यांना ताकीद दिली की याच्यानंतर आईवडील तुझ्या घरी दिसले पाहिजेत, नाही तुझा धंदा पाणी आम्ही बंद करू. तेव्हा कुठं त्या मुलांनी त्या आईवडिलाला घरी घेऊन गेले. कारण होतं की ही माझ्या बायकोचं आणि हिचं पटत नाही. घरात भांड्याला भांडं लागतंच. एकमेकाला काही चुका झाल्या तर सासू सुनेला सांगते, बोलते, कधी रागानं कधी प्रेमानं. त्याचा राग धरला जातो आणि तो राग धरूनच नवऱ्याला एकाच्या 2 चाड्या सांगून दोघांमध्ये वितुष्ट लावण्याचं काम ही सुनबाई करते. सगळ्या सुना सारख्या आहेत असं मला म्हणायचं नाही, कारण मी सुद्धा माझ्या सासऱ्याला खूप चांगल्या प्रकारे सांभाळलेलं आहे. पण ज्या घरात बायको आपली सासू सासऱ्याला म्हणजेच नवऱ्याच्या आईवडिलाला चांगलं सांभाळते, त्या बायकोची नवऱ्यानं सुद्धा कदर करणं गरजेचं आहे की खरंच बाबा हिनं माझ्या आईवडिलासाठी केलं. बरेच पुरुष असे आहेत, कितीही आईवडिलाला त्यांच्या सांभाळू द्या, तू कुठून आणलंस, तुझ्या बापाच्या घरून आणलंस का, माझ्याच पैशावर तू जगायलीस, मग त्याच्यातलंच माझ्या बायकोला खाऊ घातली असशील, तू कुठून कमवून आणलीस, अशा गोष्टीच तिला बोलल्या जातात. मग त्यावेळेस त्या बायकोचं खच्चीकरण होतं. तर असं न करता नवऱ्यानंही सांभाळून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. बायकोलाही 4 गोष्टी चांगल्या सांगायला पाहिजे. जसे तुझे आईवडील तसेच माझे आईवडील, आपण दोघांची काळजी घेऊ, जेवढं जमेल तेवढं करू. काही सुना हुशार असतील, समजदार असतील, माणुसकीच्या असतील, त्या समजून घेतील. परंतु ज्या आरमुट असतील, ज्यांना की त्या गोष्टीचं देणं घेणं नाही, मला कुणाची गरज नाही असं ज्या वाटणाऱ्या असतात, त्या मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. खरंच पण ह्या सगळ्या गोष्टी असू द्या, सगळ्या गोष्टी ह्या समाजामध्ये घडत आहेत, पण ह्या गोष्टीच्या मध्ये त्या आईवडिलाचं मात्र होत आहे. पाय थकलेले असतात, बुद्धी भ्रष्ट झालेली असते, काम होत नाही आणि त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी घरी कुणीही नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांचे जर दिवस पाहिले तर अक्षरशः डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. मग आपल्या डोळ्यात पाणी येतं ह्या जन्म दिलेल्या मुलाच्या काहीत नसेल, तो काय एवढा निगरगट्ट झाला असेल. आताच्या तरुण पिढीला मला एवढंच कळकळीचं सांगणं आहे, खरंच तुम्हाला हात जोडते, एकदा का आई वडील गेले तर आपल्याला फिरून बघायला मिळत नाहीत. सगळं आपण पैशाने खरेदी करू, सगळं काही आपण विकत घेऊ, परंतु आई आणि वडील पैशाने कधीच आपल्याला विकत मिळत नाहीत. यासाठी याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. समजा आपली बायकोच आपल्या आईवडिलांना सांभाळीत नसेल, माझ्यावर कामाचा ताण पडतोय, मीच का सांभाळू, मी नाही सांभाळणार, तुमचे आईवडील राहतील अगर मी राहीन, असा प्रश्न जेव्हा नवऱ्याच्या पुढे ती मांडील त्यावेळेस खुशाल तिला हाकलून द्या, घराच्या बाहेर टाका आणि मला तुझी गरज नाही असं सांगून टाका. ती कुठंही जाणार नाही. ज्यावेळेस नवरा अशी तंबी देईल त्यावेळेस ती घराच्या बाहेर जाणार नाही. आणि जिथं नवरा खंबीर असतो तिथंच आईवडिलाचा सांभाळ होतो, हेही सत्य आहे. जिथे नवऱ्यालाच म्हणजे मुलालाच आईवडील सांभाळण्याची गरज वाटत नाही, तर त्या बाहेरच्या बाईवर हक्क काय. जिथं पुरुष खंबीर तिथं घर खंबीर असतं, तिथं नातं टिकतं.
मला एवढंच कळकळीचं सांगायचं आहे, खूप परिस्थिती आता समाजामध्ये बिकट झालेली आहे. असे अनेक प्रश्न आहेत की ते समाजाला पोखरून काढत आहेत. काही काही गोष्टी अशा बघण्यात येत आहेत की ती खरंच बघून डोळे झाकावीशी वाटतात. नको हा त्रास, नको हे दुःख, कशासाठी जगायचं, एवढी जीवाचे हलका. पण हे जीव आहे, स्वतःला मारून टाकता येत नाही, स्वतःला मरावंसंही वाटत नाही. सगळे दुःख सहन करतो आणि माणूस जगतच राहतो. बसायला घर नसतं, पोटाला अन्न नसतं, अंगाला कपडा नसतो. तोकड्या कपड्यामध्ये का होत नाही, पण जगण्याचा मोह मात्र माणसाला आवरत नाही. मेल्यावर मात्र हजारो लोकांच्या पंक्ती घालतात, बुंदी जिलेबीचं जेवण वाढतात, भारी भारी कपडे घालून समाजामध्ये मिरवतात की मी आईवडिलाचं दिवसाचा किती मोठा कार्यक्रम केला आहे, तेरवी किती साजरी चांगल्या प्रकारे केली. आणि तेच गोडधोड जर आईवडील जिवंत असताना जर खाऊ घातले तर त्यांचा आत्मा नाही का शांत होणार? त्यांना नाही का वाटणार माझ्या मुलानं माझे पांग फेडले, जे मला मिळत नव्हतं तो सोन्याचा घास मला खायला घातला. आई वडील कितीही मुलांनी त्रास देऊ द्या, कितीही त्यांना कष्ट देऊ द्या, आई वडील बोलून दाखवत नाहीत, ते निमूटपणे सहन करतात. याचा अर्थ असा नाही की त्यांना काहीच कळत नाही. त्यांना कळाल्याशिवाय ते संसार केला का? त्यांना काही कळाल्याशिवाय एवढी मोठी लहानाची मुलं मोठी केली का? त्यांना काही कळाल्याशिवाय एवढा संसाराला त्यांनी सजवलंय का? पण कसं आहे, जसं जसं आईवडिलांचं वय होत जाईल तसं मुलांच्या दृष्टिकोनातून त्यांना एक गौण समजलं जातं. त्यांना अक्कलच नाही, त्यांना काही कळतच नाही, अशी त्यांची गणना केली जाते. पण नका, तुम्ही मनाला आपल्या स्वतःचे विचार करा. आज ते म्हातारे झालेत, उद्या आपल्याला म्हातार व्हायचं. आज त्यांच्याकडे आपण बघत नाही, उद्या आपली मुलं आपल्याकडे बघायची नाहीत. आज आपली आपली बायको आपल्या आईवडिलांना बघत नाही, तर तिच्याही आईवडिलांना तिचे भाऊ बघणार नसतील कशावरून? कारण ह्या हातातलं घ्यावं लागते आणि ह्या हातामध्ये द्यावं लागते. बरेच प्रसंग असे आहेत की तोंडात घास आणि मनात बुक्की, असे प्रकार होत आहेत समाजामध्ये. मला वाटतं जेवढे शिकले तेवढे हुकले की काय, असंच वाटायला लागते. जेवढे कमी शिकलेले लोक आहेत, जेवढे खेड्यामध्ये आहेत, तेवढ्यामध्ये माया आहे, प्रेम आहे, आपलं तुपलं म्हणायची त्यांच्यात ताकद आहे. परंतु जेवढे शिकलेले आहेत, जेवढे गाव सोडून शहरामध्ये गेलेले आहेत, तेवढे आज चांगल्या पदावर पोहोचलेले आहेत, क्लास 1 अधिकारीही झालेले आहेत. गरिबाच्या घरामध्ये आपण म्हणतो की गरिबाच्या घरामध्येच असं घडतं, नाही. गरिबाचे घर आणि बरे, जास्त प्रमाण तर श्रीमंताच्या घरामध्येच आहे, क्लास 1 अधिकाऱ्याच्या घरामध्येच आहे. तुम्ही आज जरी आईवडिलांना मागे वळून नाही पाहिलं तर उद्या तुमच्याकडे तुमचे मुलं वळून पाडणार नाहीत, याची आठवण ठेवा. त्या तरसणाऱ्या, तरफडणाऱ्या, अन्न अन्न म्हणून प्राण सोडणाऱ्या मायबापाला असा त्रास नका देऊ. मी खोटं सांगत नाही माझ्या बंधू आणि भगिनींनो. मी सुद्धा माझ्या आईला एका जाग्यावर होती, एका जाग्यावर तिची विष्ठा, सगळं काही एका जाग्यावर होतं, ती मी स्वतः माझ्या हाताने काढलेली आहे.
ज्यावेळेस आपण असल्या आईचं आपल्या सर्व काही असं करतो ना, त्यावेळेस आपल्याला घाण नाही वाटत. कारण आपण आपल्याही लहानपणी तिनं आपलं सगळं काही केलेलं असतं, तेव्हा तर आपण इथपर्यंत आलेलो असतो. पण आत्ताच्या पिढीला म्हणा, आत्ताच्या तरुण लोकांना म्हणा, हे चांगलं नाही वाटत किंवा हे करावंसं वाटण्याची भावनाच नाही त्यांच्यामध्ये. झालं माझी आई जाऊन 2-3 वर्ष झालं, मी किती आठवण काढते, मला माझी आई बघावीच वाटते. कुठंतरी येऊन जेवलीस का म्हणेल काय शब्द ऐकायची आतुरता लागते, पण मला ते शब्द नाहीत ऐकायला मिळत. ज्या लोकांना याची जाण आहे ते लोक आपल्या आईवडिलाकडे बघतात. सगळेच मूर्ख आहेत असं नाही. बरेच लोक आपल्या आईवडिलाला जीव की प्राण करतात. ड्युटीला जाताना रोज आपल्या आईवडिलाच्या पाया पडूनही जाणारे काही लोक आहेत, नाहीत असे नाही. पण जे नाहीत त्यांच्याविषयी वाईट वाटतं, त्यांच्याविषयीची एकंत आहे. असह्य झालेल्या लोकांना पाहिलं ना, मन भरून येतं. जाऊन त्यांचं सुखदुःख विचारावंसं वाटतं. तुमच्या वाट्याला ही परिस्थिती का आली हे जाणून घ्यावं वाटतं. आणि जाणून घेण्याचा मी बऱ्याच वेळा प्रयत्नही केलेला आहे. आणि ज्यावेळेस त्यांचं मनोगत ऐकते ना, ज्यावेळेस त्यांच्या हृदयाची हाक माझ्या कानापर्यंत येते, खूप वाईट वाटतं. का असाच प्रश्न माझ्या मनाला पडतो की का ह्या गोष्टी माझ्या मनाला लागतात, पण त्याचे जन्म दिलेल्या मुलाच्या मनाला का लागत नसावेत? ते का एवढे कठोर काळजाचे झाले असावेत? मला एकच विनंती करावीशी वाटते आजच्या तरुण पिढीला, नका अशी आईवडिलाची हेळसांड करू. मी सगळीच तरुण पिढी वाईट आहे असं कधीही म्हणत नाही. बरेच लोक संस्कारी आहेत, बरेच लोक आईवडिलाला बघणारे आहेत. ज्या घरामध्ये आईवडील असतात, म्हातारे आजी आजोबा असतात, त्यांच्याकडून आलेले संस्कार हे लहान मुलं आत्मसात करतात आणि त्याच चांगल्या विचाराला बरोबर घेऊन जगत असतात. जर घरामध्ये आजी आजोबाच नसतील, म्हातारे माणसंच नसतील, तर त्यांना संस्कार कोण देणार लहान मुलांना? आणि म्हणून आजची काही पिढी वाहत चाललेली आहे. कारण आज घरामध्ये आजी आजोबाच कुणाच्या दिसत नाहीत. आजी आजोबा कुठे आहेत? गावाकडे. ते गावाकडेच बरे वाटतात, कारण ते गदळ असतात, अनपढ असतात. त्यांना शिकलेल्या लोकांमध्ये बोलायची पद्धत माहीत नसते. असंच ना, आपणही म्हातारे झालो तर आपली ती कंडिशन होणारच आहे. कारण जसं जसं माणसाचं वय होईल तशी बुद्धी भ्रष्ट होते. तरुणपणातलं जसं आपलं वर्तन असतं तसं म्हातारपणामध्ये राहत नाही. विसरभोळेपणा होतो, मेमोरी लॉस होते आणि मग माणूस वेड्यासारखा होतो. आणि हीच कंडिशन असते आपल्या वृद्ध आईवडिलांची. मी कधी कधी म्हाताऱ्या माणसांना पाहते आणि त्यांचं दुःख ऐकून घेते. त्यावेळेस त्यांना समजवून सांगते, वाईट वाटून घेऊ नका, आपल्या नशिबात आहे असं म्हणायचं, पुढं चालायचं. खरंच मी असं म्हणणार नाही की माझ्या बोलण्यामुळे किंवा मी जी माझ्या भावना व्यक्त केल्यामुळे कुणाचं मन दुखावलं असेल. दुखावलं तर दुखावलं, मला देणं गेलं नाही. खरं ते खरं, खोटं ते खोटं बोलण्याची माणसामध्ये ताकद असायला हवी. आणि खरंच मी माझ्या
मनापासून मी माझी विनंती मी आजच्या तरुण पिढीला करू इच्छिते की खरंच तुम्ही किती जरी श्रीमंत झालो तरी आईवडिलांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याशिवाय आपण कधीच पुढे जात नाही. आणि तो आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी असावा. आपण जीवनामध्ये यशस्वी व्हावं. निदान आपल्या स्वार्थासाठी तरी तुम्ही आईवडिलाची सेवा करा. त्यांचा आशीर्वाद कधीच खाली जात नाही. विवा शिरवाडकरांनी म्हटलेलं आहे, मोडला जरी संसार, मोडला जरी कणा, फक्त पाठीवर थाप देऊन पुढे चल म्हणा. अशी आपल्या पाठीवर थाप देणारे आपले आईवडील असतात, आपले म्हातारे बुजुर्ग असतात. त्यांना कधीच कमी लेखू नका. तुमच्या पाया पडून हात जोडून तुम्हाला विनंती करते, आईवडिलाचा कधी अनादर करू नका. त्यांचं अंतःकरण खूप जळतं, खूप मन हेलावतं त्यांचं. एका कोपऱ्यामध्ये जाऊन ते रडतात. कारण ह्या व्यथा मी ऐकलेल्या आहेत. त्यांचं दुःख मी अनुभवलेलं आहे. आणि म्हणूनच मी आज मनाशी ठरवलं की खरंच आज गरज आहे की आपण 4 शब्द या तरुण पिढीला सांगायची. ते ऐकतील न ऐकतील तो प्रश्न त्यांचा आहे. कारण प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, पण स्वातंत्र्याचा अर्थ असाही नाही की स्वराचार करावा. आईवडिलाशी कसंही वागावं, आईवडिलाशी दुजाभाव करावा, आईवडिलाला त्रास द्यावा, हा तर नाही ना. मग जरी आत्तापर्यंत ज्या गोष्टी घडल्या असतील, आत्तापर्यंत तुमच्या मनामध्ये आईवडिलाविषयी भाव नसेल, त्यांच्याविषयी तुम्हाला असूया नसेल, तर ते सोडून द्या. इथून पुढे आपल्या आईवडिलाला सांभाळत जा. खाल्लं का पिल्लं का म्हणून विचारत जा. तुला काही दवाखान्याची गरज आहे का, हेही तिच्या आईवडिलांशी संपर्क साधून बोलत जा. त्यांना कशाची गरज नसते, फक्त पोटाला भाकर आणि अंगाला कपडा आणि 2 शब्द प्रेमाचे. त्याच्या पलीकडे आईवडिलाची अपेक्षा नसतेच. आणि हीच अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे ते खचतात आणि 10 वर्षे जगायचं सोडून ते 5 वर्षात जग सोडून जातात. पुन्हा मात्र आपण आई विना भिकारी, साने गुरुजी म्हणतात ना, भिकारी ते भिकारीच होतो. सगळं धन दौलत आपल्याकडे असतं, पण आपल्याकडे आईवडील नसतात आणि ते पैशाने विकत घेता येत नाहीत. म्हणूनच मी कळकळीची विनंती करते आणि शेवटी असं सांगते, खरंच आईवडिलाला मनापासून सांभाळा. त्यांची 2 शब्दानं सुश्रूषा म्हणजे माणुसकीचे शब्द त्यांना बोला. मागे वळून जरा थोडंसं बघा आणि पुढे बघून चालण्यासाठी आपलं तर आयुष्य आहेच. खरंच माझे हे 2 शब्द जर आपल्याला आवडले असतील तर खरंच ते अस्तित्वात आणावेत, एवढीच माझी अपेक्षा आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करा न करा तो तुमचा प्रश्न आहे. मी आज लाईक करा म्हणणार नाही, शेअर करा हे बी म्हणणार नाही आणि सबस्क्राईब करा हे बी सांगणार नाही. कारण ज्याला त्याला आपल्या आपल्या हक्काचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. काय करायचं काय न करायचं हे तुम्हीच ठरवायचं आहे. आणि खरंच मी हे 2 शब्द माझे संपवते आणि मला अपेक्षा आहे की खरंच माझ्या शब्दाचा कोणावर तरी असा चांगला परिणाम व्हावा आणि आपल्या सोडून दिलेल्या आईवडिलांना चांगल्या प्रकारे सांभाळलं जावं, हीच माझी अपेक्षा आहे. आणि ते तुमच्याकडून आहे, ते तुम्ही करावं, एवढंच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.